नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही लाडकी बहीण योजनेवरून खूप संतापले आहेत. त्यांचा त्रागा सुरू आहे. नेमका हा त्रागा का सुरू आहे, अधिकाऱ्यांवरती ते का संतापत आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या आधी राज्य सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यभरातील महिलांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा ही केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार 2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता याच आठवड्यात म्हणजे शनिवारी 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरी अजूनही काही महिलांचा अर्ज हा भरण्यात आलेला नाही. ज्या महिलांनी अजूनपर्यंत जर अर्ज केला नसेल तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण नक्की पहा. 17 ऑगस्टला जो काही महिलांना हप्ता मिळणार आहे, पण अजूनही काही महिला या फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री हे चिंतेत आहे. असं असताना मंत्रालयात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांना फैलावरती घेतलेला आहे. त्यांना झापलेला आहे. मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक ही घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आले. या बैठकीत महिलांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी महिलांचे आधार प्रमाणीकरणाला वेळ का लागतोय या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच क्लास घेतला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. अद्याप 38 लाख महिलांचे आधार लिंक न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. 15 ऑगस्टच्या आत आधार लिंक करा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला व बाल कल्याण विभागातील सचिवांना दिलेला आहे. लाडकी बहीण योजना सरकारसाठी एवढी महत्त्वाची काय आहे तेही समजून घेऊया. लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेते मंडळींसाठी महत्त्वाची आहे. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. राज्यात पुढच्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकींच्या आधी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर शिंदे सरकारला त्याचा मोठा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. शिंदे सरकारने याआधी महिलांना एसटी प्रवासासाठी हाफ तिकिटाचे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बसची सुविधाही देऊ केलेली आहे. त्यामुळे याचा देखील फायदा महायुती सरकारला होण्याची आशा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही लाडकी बहीण योजनेबाबतची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत येतील त्यांना येत्या 17 तारखेला 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत, परंतु त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये दिलेले आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही स्लो प्रोसेस चाललेली आहे त्यावरतून मुख्यमंत्र्यांनी सचिव असतील, अधिकारी असतील यांना फैलावरती घेतलेला आहे. त्यासोबतच त्यांनी ग्वाहीही दिलेली आहे की ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये येतील. ज्या महिलांचे फॉर्म हे मंजूर होऊ शकणार नाही किंवा ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांना येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपये थेट त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.